हे जे आपल्याला जे सरकार जे सांगते लाडक्या बहिणींनो, की तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत, तुम्हाला तुमच्याकडे फोर व्हीलर असेल, तुम्ही टॅक्स भरत असाल, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं घर असेल, तुमच्या नावावरती हे असेल, ते असेल, हे सगळं जे आहे ते प्रत्येक माणसाने आपल्या स्वकष्टाने कमवलेलं आहे. तुम्ही लाडकी बहीण जे असं म्हणता, लाडक्या बहिणीला ओवाळणी करताना घरामध्ये एखादी श्रीमंत बहीण असेल तर तिला ओवाळणी टाकत नाही आणि एखादी गरीब असेल तर तिला तुम्ही ओवाळणी टाकता. गरीब म्हणजे काय आहे? जो माणूस स्वतः कमवू शकला. गरीब म्हणजे गरिबाची व्याख्या नेमकी काय आहे? ज्यांनी स्वकष्टाने काही कमवलेलं नाही आहे, ज्याला कष्ट करायची हे नाही, अशाने तुम्ही गरिबांना अजून प्रोत्साहन देता, तुम्ही कमवू नका, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हा अधिकार सगळ्यांचाच आहे, की तुम्ही सरकारने तुम्ही जे बोलणं केलं होतं, की प्रत्येकाला प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीला मी पैसे देणार आहे. मग आता हे कारणं काढून काय गरज आहे, की तुम्ही पैसे देणार नाही आहेत, काय करणार नाही. मतं घेताना तुम्ही कसे एकदम प्रोत्साहित होऊन प्रत्येकाकडनं असं हे करून घेतलात, की फोन करून आले प्रत्येकाला, की मी तुमचा लाडका देवाभाऊ बोलतोय, एकनाथ शिंदे बोलतोय. हे असले करण्यात काही अर्थ नाही आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे पैसे प्रत्येकाला दिलेच पाहिजेत. नाही दिले तर तुम्ही योजना पूर्णपणे बंद करून टाका. हेच माझं विनम्र अभिवादन आहे सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना. आणि मेन म्हणजे काय झालेलं आहे, तुम्ही ज्यांचे पैसे तुम्ही ज्यांना देणार नाही आहात, तर तुम्ही काय करा, त्यांची मते माघारी घ्या आणि जे राहिलेले ज्यांना तुम्ही देणार आहात ना पैसे, त्यांची मतमोजणी करा आणि मग समजेल की कुठलं सरकार खोटं आणि कुठलं सरकार खरं.